आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो हे खरं आहे। मी जे बोलतो ते कधीच माघारी घेत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांकडून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान, ईश्वरपूर की वाळव्यात येऊ, तारीख वेळ सांगा। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना खुलं आव्हान। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? सांगलीतील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली। खालच्या पातळीवर टीका करण्याची ही घाणेरडी प्रथा राजकारणात सुरू झाली आहे। आदित्य ठाकरेंचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा, तर या किडीला खतपाणी घालण्याचं काम फडणवीस करतायत। पवारांच्या राष्ट्रवादीचा अंकुश काकडेंचा आरोप। दसरा मेळाव्यामध्ये राज उद्धव यांची युतीची होण्याची शक्यता आहे। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं। राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं विधान। पुण्यात रवींद्र धनगेकर आणि हेमंत रासनेंचा एकाच बॅनरवर फोटो। कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्यांचे फोटो कार्यकर्त्यांनी एकाच बॅनरवर लावण्यानं चर्चा।